नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आज आपण इयत्ता तिसरी विषय परिसर अभ्यास एक निवारा मानवाचा शिकून घेणार जाणून घेणार आहोत. चला चालू करूया. खालील दिलेल्या चित्रांचे निरीक्षण करा व प्रश्नांची उत्तरे सांगा. वाघ कुठे राहतो? वाघ गुहेमध्ये राहतो. सुगरण पक्ष्याचा खोपा कुठे असतो? तर झाडावर. पक्षी स्वतःचे घर कसे बनवतात? गवताच्या काड्या गोळा करून. गाय म्हैस कुठे राहतात? तर गोठ्यामध्ये. मित्राच्या सहाय्याने तुमच्या परिसरातील प्राणी पक्ष्यांच्या निवाऱ्याचे निरीक्षण करा व त्यांची माहिती नोंद करा. आता निवारा कशासाठी? तर चालू करूया. पृथ्वीवर प्रत्येक प्राण्याला निवाऱ्याची घराची गरज असते. ऊन, वारा, पाऊस, कडाक्याची थंडी यांच्यापासून बचाव होण्यासाठी घराची गरज असते. प्रत्येक प्राण्याला निवारा हेच त्याचे घर असते. आता पृथ्वीवर जो माणूस आहे, प्राणी आहे, पक्षी आहे, त्याला निवाऱ्याची घराची गरज असते. तर हे घर कशासाठी पाहिजे असं त्याला? तर ऊन, वारा, पाऊस, कडाक्याची थंडी यापासून त्याचं स्वतःचं संरक्षण म्हणजे बचाव करण्यासाठी प्रत्येकाला घराची गरज असते. प्रत्येक प्राण्याचा निवारा हेच त्याचे घर असते. आणि प्रत्येक प्राणी जिथे राहतो, ज्या निवाऱ्यात राहतो, हे त्याचे घर असते. घरामुळे त्याला संरक्षण मिळते. मुंग्या सुद्धा निवाऱ्यासाठी स्वतःचे घर बनवतात. आपण त्यांना वारूळ म्हणतो. आता मुंग्या स्वतःसाठी राहण्यासाठी जे घर बनवतात त्याला आपण वारूळ म्हणतो. निसर्गातील सर्व सजीवांना निवाऱ्याची आवश्यकता असते. निसर्गामध्ये जो जो सजीव आहे त्याला निवाऱ्याची आवश्यकता असते. आता पुढे पाहूया. सांगा पाहू. मानव आपली घरे कोठे 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 बांधतो? तर जिथे पाणी उपलब्ध आहे तेथे मानव आपली घरे बांधतो. प्राणी निवारा कुठे शोधतात? तर जिथे जंगल आहे तिथे प्राणी आपला निवारा शोधतात. मानवी वस्त्या नदी किनारी का असतात? तर नदी किनारी मुबलक प्रमाणात माणसाला पिण्यासाठी पाणी, खाण्यासाठी अन्न मिळतं, म्हणून मानवी वस्त्या नदी किनारी असतात. माहिती करून घेऊ. घर बांधण्यासाठी कशा कशाचा उपयोग होतो? तर एका साईडला कच्चे घर आहे, तर लाकूड, सिमेंट. तर कच्चं घर बांधण्यासाठी लाकूड, परत झाडाच्या फांद्या, नारळाची सालं ही कच्चे घर बांधण्यासाठी. आणि पक्के घर बांधण्यासाठी सिमेंट, विटा, रेती, वाळू, पाणी यांचा उपयोग होतो. लाकूड. तुमच्या परिसरात घरे कोणत्या साहित्यापासून बनवली जातात? जी कच्ची घरे आहेत ती लाकडापासून आणि पक्की घरे असतात ती सिमेंटचा वापर करून बनवलेली असतात. आता पुढे पाहूया. मानव आपल्या संरक्षणासाठी परिसराचे साहित्य वापरून घरे बांधतो. अशी विविध घरे आपल्या परिसरात आढळतात. आता माणूस काय करतो? स्वतःचं संरक्षण करण्यासाठी परिसरातील जे साहित्य भेटतं त्यातून माणूस घरे बांधतो आणि अशी विविध घरे आपल्या परिसरात आढळतात. आता उदाहरणार्थ ग्रामीण भागात घर बांधताना बहुतेक ठिकाणी स्थानिक दगड, बांबू, लाकूड, गवत, शेण, सावळ्या, कौले इत्यादींचा वापर होतो. तर ग्रामीण भागमध्ये गेलो आपण तर तिथं स्थानिक ठिकाणी जो दगड उपलब्ध असतो तो दगड वापरून, बांबू वापरून, लाकूड, गवत, शेण वापरून आपण झावळ्या कवल्या वापरून मानव इथे घरे बांधतात. ही गावाकडची घरं आहेत. याच्यामध्ये बघा एकदम गावाकडची परिस्थिती आहे, त्या टाईपची घरं जिथे सिमेंटचा वापर नसेल. आता पुढे. प्रामुख्याने शहरी भागातील घरे पक्की व आधुनिक साहित्याचा वापर करून बांधलेली असतात. उदाहरणार्थ शहरातील घरे बांधताना सिमेंट, वाळू, लोखंड इत्यादी साहित्याचा वापर केला जातो. शहरातील अनेक घरे अनेक मजली देखील असतात. आता इथे बघा गावातील घरं एकच मजली जमिनीवर असतात, त्याच्यावर वरती माडी नाहीये. पण शहरामधली घरे आहेत ते पक्की व आधुनिक साहित्याचा वापर करून बनवलेले असतात. आता शहरातील घरे म्हणतात आपण सिमेंट वापरतो, वाळू वापरतो, लोखंड वापरतो इत्यादी साहित्याचा जास्त वापर करतो. आणि शहरातली घरे अनेक म्हणजे असं म्हणजे एकावर एक एकावर एक अशी ही बघा अशी एकावर एक अशी शहरातली घरे असतात. आता पुढे. मानव घर बांधण्यासाठी सुरक्षित जागा शोधतो. अधिक सुरक्षित राहण्यासाठी एकत्रित वस्ती व वाढी करून राहतो. आता मानव काय करतो? घर बांधण्यासाठी एक सुरक्षित जागा शोधतो, म्हणजे तिथून काही पडणार नाही, काय घराला काही नुकसान होणार नाही अशी जागा शोधतो. अधिक सुरक्षित होण्यासाठी एकत्रित वस्ती वाढी करून राहतो आणि त्याला अधिक सुरक्षित वाटावं म्हणून माणूस एकोप्याने म्हणजे वस्ती वाढी करून राहतो. ग्रामीण भागात मानवाची घरे परिसरातील वस्तूपासून बनवली असतात. आता ग्रामीण घरातील माणसाची घरं आहेत ती परिसरात ज्या वस्तू असतील त्यापासून बनवली असतील. उदाहरणार्थ लाकूड, माती, दगड यांपासून बनवलेली घरे, बांबूपासून बनवलेली झोपडी, कौलारू घरे इत्यादी. आता
ग्रामीण भागातली घरे आहेत ते लाकूड, माती, दगड जे अवेलेबल असेल तिथल्या तिथे त्यापासून बांबूपासून बनवलेले झोपडे असेल, कौलारू घरे असेल त्या. परंतु शहरी घरे हे पक्की घरे असतात. शहरी घरे काय असतात पक्की घरे असतात. ती इझिली तुटू नाही शकत. मोठ्या-मोठ्या इमारती सिमेंट, लोखंड, वाळू यांपासून बनवलेल्या असतात त्या. ती लोखंड, सिमेंट, वाळू यापासून बनवलेल्या असतात. तुम्ही सांगा पाहू, तुम्ही तुमचे घर पक्के कसे ओळखाल? खालील जागेत तुमच्या कल्पनेतील चित्राचे घर बांधा. आता आपल्याला एक घर बनवायचं आहे. हे जरा जास्तच वेगळे झाले. तुमच्या कल्पनेतलं घर बनवायचं आहे आणि ते काढायचं. तुम्हाला आवडेल तसं काढायचं. मी असंच काढून दिलं. निरीक्षण करा. मित्रांच्या सहाय्याने तुमच्या परिसरातील घरे कोणत्या प्रकारची आहेत याचे निरीक्षण करा. त्यांची माहिती 3-4 वाक्यात लिहा. तर मित्राच्या सहाय्याने आपण निरीक्षण केलं आपल्या जवळचे घरे जास्ती करून सिमेंट, वाळू, दगड आणि लोखंड यापासून बनवलेले असतात. ग्रामीण ठिकाणी घरं कौलारू असतात, तर शहरी ठिकाणी घरं दुमजली, एक मजली, 3 मजली असे असतात. कृती करा. घरासाठी लागणारे साहित्य लाकूड, विटा, सिमेंट, रेती, माती, दगड, पत्रे, लोखंडाची ताडपत्री, झावळ्या, खडी, पाणी इत्यादी. कच्ची घरे, पक्की घरे. आता कच्ची घरासाठी काय असतं? लाकूड झाला, ताडपत्री झाली, बांबू झाला, झावळ्या, माती, दगड. पक्की घरे सिमेंट, रेती, लोखंड, स्टील हे वापरून. तर कच्ची घरे माती, बांबू, गवत, पाने, दगड अशा साहित्यापासून बनवलेले असतात. आपल्या परिसरातील साहित्य एकत्र करून घरे बनवतात. आपल्या घराचा टिकाऊपणा कमी असतो. उदाहरणार्थ ग्रामीण भागातील मातीची घरे, पक्की घरे ही विटा, सिमेंट, लोखंड या साहित्यापासून बनवतात. त्या घरांचा टिकाऊपणा जास्त असतो. आता जी गावातली घरे आहेत, कच्ची घरे असतात, ती माती, बांबू, गवत, पाने, दगड या साहित्यापासून बनवलेली असतात. तर आपल्या परिसरात जे साहित्य भेटेल त्यापासून ती बनवलेली असतात. त्या घरांचा टिकाऊपणा आहे तो खूप कमी असतो. ग्रामीण भागातील घरे ही कच्ची घरे असतात आणि पक्की घरे ती विटा, सिमेंट, लोखंड या साहित्यापासून बनवलेली असतात आणि घरांचा टिकाऊपणा जास्त असतो. उदाहरणार्थ शहरातील घरे. आम्ही हे अभ्यासले. पृथ्वीवरील प्रत्येक प्राण्याला निवाऱ्यासाठी घराची गरज असते. घरांमुळे मानवाचे रक्षण होते. ग्रामीण भागातील घरे बहुधा कच्ची असतात. शहरी भागातील घरे पक्की असतात. परिसरातील घरे लागणारे साहित्य गोळा करून कच्ची घरे बांधलेली असतात. त्यांचा टिकाऊपणा कमी असतो. पक्की घरे विटा, सिमेंट, लोखंड यापासून तयार केली असतात. त्यांचा टिकाऊपणा जास्त असतो. आता आपला हा धडा शिकून झालेला आहे. आता उजळणी करूया. याच्यामध्ये आपण काय शिकलो हे आपल्याला पाहायचंय. आता प्रश्नांची उत्तरं सोडवायची आहेत. रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा. ऊन, वारा, पाऊस, थंडी यापासून संरक्षणासाठी मानवाला निवाऱ्याची गरज असते. लाकूड, माती, दगड, बांबू इत्यादी साहित्याने बनवलेली घरे कच्ची घरे असतात. शहरी भागातील घरे प्रामुख्याने सिमेंटची असतात. मुंगी निवाऱ्यासाठी स्वतःचे घर बनवतात. त्याला आपण वारूळ म्हणतो. खालील चित्रांचे निरीक्षण करून नैसर्गिक मानवी निर्मित कच्ची घरे की पक्की घरे हे करायचंय वर्गीकरण करायचंय. तर हे इथं घरटं दिलंय. हे नैसर्गिक आहे आणि कच्चे आहे. हे मानवनिर्मित घर आहे, कच्चं घर आहे. या बिल्डिंग आहे त्या मानवनिर्मित आहेत आणि पक्के घर आहे. वाघ बसला हा नैसर्गिक घर आहे, पक्का आहे. इथे इमारत दिलेली आहे, मानवनिर्मित घर आहे, पक्का घर आहे. पृथ्वीवर प्रश्न तिसरा. एका वाक्यात उत्तर लिहा. पृथ्वीवर प्रत्येक प्राण्याला राहण्यासाठी कशाची गरज असते? तर याच्या जागी लिहायचंय निवाऱ्याची. कशाची गरज असते? निवाऱ्याची. ग्रामीण घराचे घर बांधण्यासाठी काय वापरतो आपण?
बांबू, लाकूड, माती, दगड. कोणत्या प्रकारच्या घरांचा टिकाऊपणा जास्त असतो? पक्क्या घरांचा टिकाऊपणा जास्त असतो. थोडक्यात उत्तर द्या. तुमच्या घराच्या बांधकामासाठी कोणकोणते साहित्य वापरले आहे? तर सिमेंट, वाळू, माती, लोखंड, स्टील हे साहित्य वापरले आहे, ज्यामुळे घर एकदम पक्कं राहील. कच्चे घरे, पक्के घरे यातला आपल्याला फरक लिहायचा, याची प्रश्नोत्तर मी देईलच. तुम्हाला घर बांधायचे असेल तुम्ही कोणते साहित्य वापर करा ते आता आपण शिकलेलो आहे. परिसरात घरांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. त्याची कारणे काय? त्यामुळे निसर्गावर काय परिणाम होतो? जर परिसरातील घरांची संख्या वाढ होत असेल तर माणसाला जागेची कमी भासेल. जवळ-जवळ घरे आल्यामुळे वातावरणात खूप बदल होईल. तिथली जी परिसंस्था आहे प्राण्यांची ती नष्ट होईल. जागतिक तापमान वाढ होईल. खालील चित्रात घर बांधण्यासाठी कोणकोणत्या वस्तूंचा वापर केला आहे? तर इथे या घरांचा वापर माती, झावळ्या, लाकूड याचा वापर केलेला आहे. अशा प्रकारे आपला धडा 5वा शिकवून झालेला आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त मुलांपर्यंत आपले व्हिडिओ पोहोचवा. धन्यवाद. अशा प्रकारे निवारा पानवाचा धडा संपलेला आहे.